पाचोरा शहरातील बसस्थानक परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला। यात एक इसम गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे बसस्थानक परिसरात व पाचोरा शहरात तालुक्यात एकच खळबळ उडाली होती। घटना घडता स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाचोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। गोळी लागलेल्या युवकाला तातडीने गंभीर अवस्थेत पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यात मृत घोषित केले असून मयत तरुण हा आकाश मोरे वय वर्ष 25 असल्याने निष्पन्न झाले असून हा हल्ला पूर्व वैमनस्यातून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पाचोरा पोलिसां त्या अनुषंगाने तपास करीत आहेत। अनेक प्रश्न अनुत्तरीस पाचोरा बस स्थानक परिसरात मयत आकाश मोरे याच्यावर अज्ञात इसमकाने बेछूट गोळीबार केल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून अज्ञाताने एकूण किती गोळ्या झाडल्या, त्यापैकी किती गोळ्या लागलेल्या आहेत, तसेच आकाश मोरे हा जागेवर ठार झाला होता का, हत्येमागील कारण काय असे प्रश्न अनुत्तरीस आहेत। तर दुसरीकडे पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी कटोकट बंदोबस्त तैनात केला असून घटनास्थळी सील केले असून बसस्थानक परिसरापासून महत्त्वाच्या रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली असून त्या घटनेबाबत गोपनीय माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पोलिसांचे आव्हान, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी असे आवाहन पाचोरा पोलिसांनी केले असून या आमच्यातर्फे घटनेचा तपास जलद गतीने सुरू असून लवकरच आरोपी पकडला जाईल असे त्यांनी सांगितले। सायंकाळी अंदाजे 6:30 वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बसस्टँडजवळ एका फायरिंगची घटना घडलेली आहे। फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका इसम बसस्टँडजवळ उभा होते। अचानकपणे एक निलेश सोनवणे म्हणून एका माणसांनी पाठीमागून आला आणि त्याच्यावरती अंदाजून फायर केले होते। त्याच्यावर घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल नेलं होतं आणि त्यांना ब्रॉड डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे। जे आरोपी आहेत निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे, त्याच्या दोघं आता सध्या फरारी आहे। ते आपल्या LCBच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या DBची टीम दोन्ही त्यांच्या शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेला आहे। लवकरात लवकर आरोपी अटक करणार आहे। नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे। एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल। सध्या तपास API निकुंभ म्हणून आहेत, त्यांच्याकडनं तपास देण्यात आलेला आहे। साहेब, पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून 100 फुटावरती हा गोळीबार झालेला आहे। ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हतं अशी माहिती प्राप्त झाली।